आपल्या भटकंती रायडर चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण चाललो आहे शिव मंदिरला, जे जास्त लोकांना माहिती नाही आणि ते आज आपण एक्सप्लोर करणार आहे। तुमचं चांगला प्रतिसाद द्या, चला निघूया। तर आपण अंबरनाथवरून बाईक घेऊन निघालेलो आहोत, ऑन रोड जाणार आहे, कारण की अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये हे मंदिर आहे। तर आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती, पण एरिया माहिती आहे, सर्वोदय नगर अंबरनाथ वेस्ट, जो अंबरनाथवरून बदलापूरला वेस्टवरून रस्ता होतो ना, तिथं आहे। तर आता आपण आपल्या जागेवर आलेलो आहे। तर आता आमचा एक मित्र यश म्हणून तो येतो, मग तो आला की आम्ही पुढे जाऊ, त्याला रस्ता माहिती आहे। तर बघू, आता तो येतो, त्याची वाट बघतो आम्ही आणि मग पुढे निघू। तर हा बघा, आमचा मित्र आलेला आहे, FZ घेऊन आलेला आहे। तर चला आता आपण त्याच्यासोबत जाऊया, तो आपल्याला मंदिराकडे घेऊन जाऊ। तुम्हाला आता मंदिराचं दर्शन झाल्यावरती एक गोष्ट दाखवाल। तर आधी तुम्ही पायथ्याला आम्ही गाडी लावली, तिथे बघा कसे भगवे झेंडे लावलेले आहेत, बरं वाटतं बघून। काही ट्रेकिंग जास्त नाही आहे, मोजून 30 पायऱ्या असतील आणि हा सगळा रस्ता। मंदिराच्या कळसावर बघा मोठी शिवलिंग आहे। मंदिराच्या शेवटी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, तुम्ही नीट बघा। मंदिराचं नाव आहे शिष्टेश्वर महादेव। खूप सुंदर आहे, पायऱ्या पण काय अशा जास्त उंच नाही, त्यामुळे तुम्हाला थकवा लागणार नाही। आणि समोर तुम्ही पर्वतरांगा बघू शकता, तो मलंगडचा डोंगर आहे, खूप सुंदर व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला। आणि आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत, पण आपलं नशीबच खराब होतं, मंदिर बंद होतं। तर संध्याकाळच्या वेळेस या तुम्ही, नाही तर सकाळी लवकर आहे, तर मंदिर उघडं भेटेल। आणि आतमधला परिसर बघा, मंदिराच्या आतला खूप स्वच्छ आणि सुंदर आहे। आणि तुम्ही आता इकडे बघा, तो समोर डोंगर फोडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला डम्पिंग ग्राउंड बनवलेलं आहे। आपण निसर्गाला उद्ध्वस्त करायचं ठरवलेलंच आहे आणि निसर्गाला आपण दोष देतोय। आम्ही आता निघालोय, आता जाऊ आपण कोंडेश्वरला, बघू तिकडं गर्दी असली तर ठीक। कोंडेश्वरला आता कोंडेश्वरला नाही बोलतात, बघू आपण कुठं प्लॅन होतो मग सांगतो। तर 3 जण गेलेले आहे, जो आम्हाला घ्यायला आलेला त्याला ऑर्डर होती, तो फोटोग्राफर आहे, त्याला ऑर्डर होती त्यामुळे तो गेला। आणि दोघांना कंटाळा आलेला, त्यामुळे ते दोघं गेले। मग मयूर आणि मी ठरवलेलं आम्हाला दर्शन घ्यायचं तर घ्यायचं आहे, मग आम्ही महादेवांचे दर्शन घेण्यासाठी कोंडेश्वरचा प्रवास सुरू केला। कोंडेश्वर तर आपलं घर आहे, तुम्हाला माहितीच आहे, आपण सतत जात असतो कोंडेश्वरला, त्यामुळे आपल्या हा कंटिन्यू रील पडत असतात। आणि कोंडेश्वरचा परिसर खूप सुंदर आहे, भुज डॅम बघायला भेटतो आपल्याला जाताना। आता कोंडेश्वरचं तुम्हाला काय सांगू, नेहमी सांगतच असतो। तर तुम्ही कोंडेश्वरला येता का, मला कमेंटमध्ये सांगा, कारण की एवढं सुंदर निसर्ग आपल्याला बघायला भेटणार नाही। गाडी मस्त आपण पार्किंगला लावली आणि समोर बघा कोंडेश्वरचा रस्ता। तर बाहेर आपल्याला दुकानं बघायला भेटतात, जिथं बिस्किट, वेफर्स, खाण्याचं सामान आणि पूजेचं सामान असतं। हे आहे शिवमंदिरचं, म्हणजे आराम करण्यासाठी तुम्हाला थकवा लागला असेल तर ही ती जागा आहे, इथं तुम्ही आराम करू शकता, बसायची सुविधा केलेली आहे। बघा कुत्र्यांची रॅली चालली आहे, रॅली नाही ते चालले ट्रॅकिंगला, तुम्ही बघू शकता, ट्रॅक सुरू झालेली आहे त्यांची। मग आपण आता थोडं पुढं आलो, फलक लिहिलेला होता एक स्वच्छता राखा, कारण की आपल्याला डस्टबिन दिलेले आहेत तिथं, डस्टबिनमध्येच कचरा टाका। डस्टबिन म्हणजे ड्रम ठेवलेले आहेत कचऱ्यासाठी, जागोजागी तुम्हाला बसण्यासाठी बेंच बघायला भेटतील। मंदिराच्या बाहेर आपल्याला एक सभा मंडप बघायला भेटतो, तिथं महादेवांची मूर्ती ठेवलेली आहे। आणि हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार, इथून आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला गर्भगृहात जाण्यासाठी खूप सुंदर आहे। गर्भगृहाच्या द्वारावरती महामृत्युंजय मंत्र लिहिला आणि आतमधलं कोरीव काम बघा गुफेचं, किती सुंदर आहे। आणि महादेवांची मूर्तीसुद्धा सुंदर आहे, आणि इथं कंटिन्यू लोक येत असतात, त्यामुळं तुम्ही पण नक्की इथं व्हिजिट द्या। कोंडेश्वरचं पण आपलं दर्शन झालेलं आहे, तर आता आम्ही निघतो, मयूर आणि मी सोबत आलेलो। 2 जण आम्हाला सोडून गेले, त्यांना कंटाळा आलेला म्हणून। तर चला आता निघूया। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा कशी व्हिडिओ वाटली. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. हर हर महादेव.